विक्रीमध्ये खूप फरक आहे. जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघचाल ॲनिमलचे जे कलर आहे, ॲनिमलचे जे कलर आहे, स्किनची कलर आहे, त्यांचे केस, त्याचबरोबर इंटरनल त्यांच्या जे मीठ असतं, मीठची क्वालिटी असते, त्याच्यामध्ये सुद्धा फरक असतं. त्यांच्या मटणाच्या क्वालिटीमध्ये फरक असतो. मटणाच्या क्वालिटीमध्ये फरक असल्यामुळं हा जो माल आहे हा प्रोसेसिंग युनिट्सला जातो. प्रोसेसिंग युनिट्स म्हणजे काय, वेगवेगळे बाय प्रोडक्ट्स बनतात ह्याचे. हॅम बनतं, सॉसेज बनतं, पेपरोनी बनतं, वेगवेगळे बाय प्रोडक्ट्स बनतात. ते लोक काय कोणाला देतात, जे 5 स्टार हॉटेल आहेत ना त्यांना देतात. आणि वेस्टेजवाले ॲनिमल काय करतात, कटिंगला जातो, कटिंग करतात आणि किलोच्या भावाने ते विकतात. त्यामुळे त्याचा रेट वेगळा असतो, ह्याचा रेट वेगळा असतो. ओके, आता कटिंग आणि ब्रीडिंग ह्यामध्ये काय काय डिफरन्स आणि ते थोडी माहिती सांगा. सर, ब्रीडिंग म्हणजे काय, ऍक्च्युली तुम्ही ब्रीडिंग करताय म्हणजे त्यांच्यापासून पिल्ले घेताय, पिल्लांना तुम्ही मोठं करताय आणि पिल्लं मोठे झाल्यानंतर 100 किलो झाल्यानंतर विकताय. ह्याला आपण म्हणतो ब्रीडिंग सॉ टू फिनिशर ऑपरेशन, म्हणजे ब्रीडिंग करणं आणि फिनिश करून विकणं. एक दुसरा प्रकार आहे, तुम्ही डायरेक्टली मार्केटमधून पिल्लं आणता, त्यांना मोठे करता आणि विकता, हे फिनिशर ऑपरेशन.